याच्यामध्ये जवळपास 50 लोकांना दहशतवाद्यांना जे कंठस्नान घालण्यात भारताला यश आलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करत 50 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारताला यश आलेलं आहे। हा दहशतवादी जे मृत्युमुखी पडले त्यांचा आकडा जो आहे तो वाढू शकतो। राफेलच्या माध्यमातून स्कॅल्प मिसाईलच्या माध्यमातून हा संपूर्ण ऑपरेशन जे आहे सिंदूर ते राबवण्यात आलेलं होतं। 26 जणांचा निष्पाप जणांचा मृत्यू जो आहे तो पहलगामच्या हल्ल्यात झालेला होता। त्यानंतर हा हल्ला जो आहे त्याला लक्ष जे आहे ते भारतानं दिलेलं आहे, त्याला चोख प्रत्युत्तर दिलंय। कडक जो आहे तो इशारा जो आहे तो पाकिस्तानला हा दिलेला आहे। संपूर्ण पाकिस्तानच्या आत घुसत ज्या ठिकाणी ही 9 दहशतवादी तळ होती त्यांना भारतानं उद्ध्वस्त केलं। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून 50 दहशतवाद्यांना मारलं गेलेलं आहे। राफेलच्या माध्यमातून स्कॅल्प मिसाईलच्या माध्यमातून या 9 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलंय। तर कुठल्या कुठल्या ठिकाणी हल्ला करण्यात आलाय त्याचं ग्राफिक्सच्या मध्ये पण आपण समजून घेऊयात। कोटली, सियालकोट, चक्रांबुरू या भागामध्ये हा हल्ला करण्यात आलेला होता। तर ही माहिती जी आहे ती आता समोर येते। कोटली, सियालकोट, चक्रामू या ठिकाणी हे हल्ला करण्यात आलेला होता। 9 ठिकाणांना जिथं भारतानं पाकिस्तानला लक्ष्य केलेलं आहे, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना लक्ष्य केलेलं आहे। ही संपूर्ण ठिकाणं आता आपल्या समोर आलेली आहेत। संपूर्ण ऑफिशियल माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। कोटली, सियालकोट, चक्रामू या ठिकाणी हा संपूर्ण हल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे। 9 ठिकाणी हा हल्ला करण्यात आलेला आहे। ही संपूर्ण ठिकाणं आपण पाहतो आहोत। याच्यामध्ये मुझफ्फराबाद, कोटली, गुलपूर, बिमेर, सियालकोट, मुद्रिके, त्यानंतर चक्रामरू आणि भवालपूर अशी ही 9 ठिकाणं आहेत। या 9 ठिकाणांवरती जिथे जिथे दहशतवाद्यांची तळं होती यामध्ये मुद्रिकेमध्ये लष्कर-ए तोयबाचं मुख्य कार्यालय होतं अशी देखील एक माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे दहशतवादी जी कार्यालय होती किंवा जी संपूर्ण पाकिस्तानच्या भूमीवरती दहशतवाद्यांची जी काही ठिकाणं होती त्या 9च्या 9 ठिकाणांना भारतानं जे आहे ते लक्ष्य केलेलं आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून, स्कॅल्प मिसाईलच्या माध्यमातून राफेलच्या या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवरती हल्ला करण्यात आलाय। पाकिस्तानवरील हल्ल्याचा नवीन सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। मरकजे तब्यामधल्या झालेल्या हल्ल्याचा हा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। पाकिस्तानच्या पंजाब भागातला हा व्हिडिओ समोर येतोय। भारताच्या पाकमधील दहशतवादी तळांवरती ज्यावेळेला भारतानं हल्ला केलेला होता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून स्कॅल्प मिसाईलचा वापर करून हा हल्ला करण्यात आलेला आहे। भारताचं राफेल विमान जे आहे ते पाकिस्तानच्या आतमध्ये घुसलं। ज्या ठिकाणी हे 9 तळं होती, ज्या ठिकाणी दहशतवादी राहत होते, त्या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग होत होतं, अशा 9 ठिकाणांवरती भारतानं हल्ला केलेला आहे। आणि त्याच दरम्यानची ही सीसीटीव्ही दृश्य आपण पाहतो आहोत। संपूर्ण सन्नाटा जो आहे तो या भागात पाहायला मिळतोय। ज्या वेळेला ही संपूर्ण मिसाईल तिथं पडली त्यावेळेला संपूर्ण स्फोट झाला। त्या भाग जो आहे तो संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। 9 ठिकाणं जी आहेत ती दहशतवाद्यांची उद्ध्वस्त झाली आहेत। यामध्ये 50 जणांचा खात्मा करण्यात भारताला यश आलेलं आहे। 50 दहशतवादी याच्यामध्ये मृत्युमुखी पडल्याची देखील माहिती मिळते। ऑपरेशन सिंदूरसाठी राफेलचा वापर करण्यात आलेला आहे। मरकजे या मस्जिदीमधली ही दृश्य आपण पाहतो आहोत। अमेरिकेनं आता एनएससीचे प्रमुख जे आहेत अजित डोवाल यांनी बातचीत केलेली आहे। काही वेळापूर्वीच ही माहिती आपण दिलेली होती। जे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत त्यांनी ISISच्या चीफ सोबत देखील चर्चा केलेली आहे। अमेरिकन NSC प्रमुख जे आहेत अजित डोवाल यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते। संपूर्ण या प्रकरणानंतर जे आहे ते अजित डोवाल यांनी माहिती जी आहे ती संपूर्ण भारताची या संपूर्ण हल्ल्याची जी आहे ती संपूर्ण मित्र देश असतील आपले त्यांना देखील दिलेली आहे। अमेरिका असेल, UAE असेल, त्यानंतर रशिया असेल, या संपूर्ण देशांना या संपूर्ण हल्ल्याची माहिती दिलेली आहे। आणि भारताची या हल्ल्यामागची भूमिका नक्की काय आहे ही देखील समजून सांगण्यात आलेलं आहे। भारतानं या संपूर्ण हल्ल्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं सांगितलंय की पाकिस्तानमध्ये जी काही दहशतवादी ठिकाणं होती ज्यामध्ये पहलगाम हल्ल्याचं प्लॅनिंग करण्यात आलेलं होतं, संपूर्ण कट आखण्यात आलेला होता, त्याला आम्ही लक्ष
केलेलं आहे। या 9 दहशतवादी ठिकाणांना आम्ही लक्ष्य करण्यात आलेलं आहे। पाकिस्तानच्या आर्मीशी किंवा पाकिस्तानच्या नागरिकांना कुठेही कुठल्याही पद्धतीने भारताने नुकसान केलेलं नाही, तसा भारताचा उद्देश देखील नव्हता। आणि हाच मुद्दा जो आहे तो भारताने विविध देश जे आहेत, मित्र देश आहेत आपले, त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल जे आहेत यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतील अमेरिकेचं त्यांच्याशी काही वेळापूर्वी बातचीत केलेली आहे आणि विविध देशांसोबत जे आहे ती त्यांनी चर्चा केलेली आहे आणि भारताची संपूर्ण भूमिका जी आहे ती समजून सांगितलेली आहे। भारताने एकीकडे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून हे संपूर्ण ऑपरेशन पार पडलं आणि दुसरीकडे त्याचबरोबर